UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा, संतोष देशमुखांच्या मुलीसह राजकीय नेते सहभागी होणार। लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार मोर्चा। राज्यामध्ये 9 तारखेला ग्रामपंचायतीमध्ये कामबंद आंदोलन, अखिल भारतीय सरपंच परिषदेचा मोठा निर्णय, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा करणार निषेध। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सिद्धार्थ सुनावणे आणि सुधीर सांगळेला 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यातून अटकेत। बीड हत्या प्रकरणामध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, तर मी म्हणत नाही, मात्र लोकांची सुई मुंडेंच्या बाजूने, चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्री ठेवू नका, धस यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला त्रास झाल्यास धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, देशमुख कुटुंबाला आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा मुंडेंना थेट इशारा। राज्यामध्ये रस्ते जरांगेंच्या घरचे नाहीत, मंत्र्यावर खालच्या स्तरावर बोलून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, जरांगेंच्या मुंडेंवरील टीकेनंतर सदावर्तेंचा इशारा। मारहाणीचा व्हिडिओ दाखवला असेल तर आकाचाही जेलवारीसाठी नंबर लागू शकतो, सुरेश धस यांचा हल्लाबोल, वाल्मिक कराडवर मुक्का लावण्याची मागणी। विष्णू साठे हाच आका आणि तो आधीपासूनच तुमच्याकडे, आरोपींच्या वकिलांचा कोर्टामध्ये दावा, तर आरोपींनी गुन्हा करताना कोणतं हत्यार वापरलं हे रेकॉर्डवर नाही, वकिलांची माहिती। आरोपींना पश्चाताप नाही, तर त्यांनी देशमुखांची हत्या एन्जॉय केली, पोलिसांनी केस कोर्टामध्ये माहिती दिली। संतोष देशमुखांच्या हत्येमधील एकही आरोपी सुटणार नाही, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच सरकारची भूमिका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। बिहारलाही लाजवेल अशी परळीमध्ये स्थिती, अनेक खून इथे पचवले गेलेत, संजय जाधव यांचा आरोप, फडणवीस अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचीही मागणी। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाचा त्याग करावा, गजानन कीर्तीकरांची प्रतिक्रिया, शिवसेनेकडून पहिल्यांदाच मुंडे भाऊ बहिणीच्या राजीनाम्याची मागणी। पवार कुटुंब ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं, छगन भुजबळांचं आवाहन, अजितदादा आणि पवार एकत्र आले तर माझ्या शुभेच्छाच, भुजबळांची प्रतिक्रिया। नाराज राजन साळवी आणि उद्धव ठाकरेंमध्ये पाऊण तास चर्चा, कोकणातील निकालावरून बैठकीमध्ये खडाजंगी, तुम्ही घ्यायचा तो निर्णय घ्या, ठाकरेंचं बैठकीमध्ये वक्तव्य। फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघासह 8 मतदारसंघातील निवडणुकीला नागपूर हायकोर्टामध्ये आव्हान, पुन्हा मतदान घेण्याची काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची मागणी। एकाच महिलेनं 2 योजनांचा लाभ घेऊ नये, लाडकी बहीण किंवा शेतकरी सन्मान योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा, माणिकराव कोकाटेंचं आवाहन। सरकारने अक्कल गहाण ठेवली आहे का, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी निकषावरून रोहित पवारांचा निशाणा, लाडकी बहीण आणि कृषी सन्मान योजनेचा उद्देश पूर्णतः भिन्न असल्याची प्रतिक्रिया। मेट्रो कामांना विलंब चालणार नाही, दरवर्षी 50 किलोमीटर मेट्रो सुरू करा, MMRDA क्षेत्रातील सर्व मेट्रोंची कामं पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। उपाययोजना करूनही मुंबईतील हवेचा गुणवत्ता स्तर खालावलेलाच, शहरातील काही भागातील हवा अद्याप व्हाईट श्रेणीमध्ये, मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। भिवंडीमध्ये बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात गोंधळ, गर्दी वाढल्यामुळे बागेश्वर बाबा कथावचन अर्ध्यामध्ये सोडून गेले। मधाचे गाव हा प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाचा विषय, संचलनामध्ये चित्ररथ सहभागी होणार नाही, मात्र चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार। प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी महाकुंभ मेळा, कोट्यवधी भक्त पवित्र स्नान करणार, 1.5 लाखांपेक्षा अधिक तंबूंची उभारणी। मुंबईमध्ये आज 3 रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आणि हार्बरवर पनवेल वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। राज्यामध्ये रस्ते जरांगेंच्या घरचे नाहीत, मंत्र्यावर खालच्या स्तरावर बोलून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, जरांगेंच्या मुंडेंवरील टीकेनंतर सदावर्तेंचा इशारा। मारहाणीचा व्हिडिओ दाखवला असेल तर आकाचाही जेलवारीसाठी नंबर लागू शकतो, सुरेश धस यांचा हल्लाबोल, वाल्मिक कराडवर मुक्का लावण्याची मागणी। विष्णू साठे हाच आका आणि तो आधीपासूनच तुमच्याकडे, आरोपींच्या वकिलांचा कोर्टामध्ये दावा, तर आरोपींनी गुन्हा करताना कोणतं हत्यार वापरलं हे रेकॉर्डवर नाही, वकिलांची माहिती। आरोपींना पश्चाताप नाही, तर त्यांनी देशमुखांची हत्या एन्जॉय केली, पोलिसांनी केस कोर्टामध्ये माहिती दिली। संतोष देशमुखांच्या हत्येमधील एकही आरोपी सुटणार नाही, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच सरकारची भूमिका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। बिहारलाही लाजवेल अशी परळीमध्ये स्थिती, अनेक खून इथे पचवले गेलेत, संजय जाधव यांचा आरोप, फडणवीस अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचीही मागणी। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाचा त्याग करावा, गजानन कीर्तीकरांची प्रतिक्रिया, शिवसेनेकडून पहिल्यांदाच
मुंडे भाऊ बहिणीच्या राजीनाम्याची मागणी. पवार कुटुंब ठाकरे कुटुंबानं एकत्र यावं, छगन भुजबळांचं आवाहन. अजितदादा आणि पवार एकत्र आले तर माझ्या शुभेच्छाच, भुजबळांची प्रतिक्रिया. नाराज राजन साळवी आणि उद्धव ठाकरेंमध्ये पाऊण तास चर्चा. कोकणातील निकालावरून बैठकीमध्ये खडाजंगी. तुम्ही घ्यायचा तो निर्णय घ्या, ठाकरेंचं बैठकीमध्ये वक्तव्य. फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघासह 8 मतदारसंघातील निवडणुकीला नागपूर हायकोर्टामध्ये आव्हान. पुन्हा मतदान घेण्याची काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची मागणी. एकाच महिलेनं 2 योजनांचा लाभ घेऊ नये. लाडकी बहीण किंवा शेतकरी सन्मान योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा, माणिकराव कोकाटेंचं आवाहन. सरकारने अक्कल गहाण ठेवली आहे का? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी निकषावरून रोहित पवारांचा निशाणा. लाडकी बहीण आणि कृषी सन्मान योजनेचा उद्देश पूर्णतः भिन्न असल्याची प्रतिक्रिया. मेट्रो कामांना विलंब चालणार नाही. दरवर्षी 50 किलोमीटर मेट्रो सुरू करा. एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोची कामं पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. उपाययोजना करूनही मुंबईतील हवेचा गुणवत्ता स्तर खालावलेलाच. शहरातील काही भागातील हवा अद्याप व्हाईट श्रेणीमध्ये. मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. भिवंडीमध्ये बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात गोंधळ. गर्दी वाढल्यामुळे बागेश्वर बाबा कथावचन अर्ध्यामध्ये सोडून गेले. मधाचे गाव हा प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाचा विषय. संचलनामध्ये चित्ररथ सहभागी होणार नाही, मात्र चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार. प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी महाकुंभ मेळा. कोट्यवधी भक्त पवित्र स्नान करणार. 1.5 लाखांपेक्षा अधिक तंबूंची उभारणी. मुंबईमध्ये आज 3ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आणि हार्बरवर पनवेल वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.